कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई पुणे बेंगळुरू एक्सप्रेस हायवेला केळवली रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग खस्ताहाल, रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या खासगी बसला अपघातात 10 जण किरकोळ जखमी। मुरुड तालुक्यातील कोर्लेच्या समुद्रातून वाळू चोरी, बेकायदेशीर वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई। आणि लांजा तालुक्यातील पन्हाळे आनंद गावात भव्य चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न, स्पर्धेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई पुणे बेंगळुरू एक्सप्रेस हायवेला जोडणारा केळवली रेल्वे स्टेशनला जाणारा एकमेव रस्ता पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून स्थानिकांची प्रचंड गैरसोय होते। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ठेकेदार फक्त माती आणि दगड टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, पण तो अल्पकालीन उपाय ठरत आहे। दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी या रस्त्यावरून जाणं म्हणजे तारेवरची कसरतच वाटते। स्थानिक वाहन चालक आणि नागरिकांनी खास करून सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट इशारा देत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते रस्त्यावर वृक्षारोपण करून निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे। हा रस्ता दुरुस्त करणे ही केवळ गरज नाही तर अत्यंत तातडीची आवश्यकता आहे, अशी जोरदार मागणी केळवली ग्रामस्थांनी केली आहे। रस्त्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे। हे 4-5 वर्ष चालूच आहे। आमचं काय असं का हे नाही, म्हणजे कोणाच्या विरोधात असं काय नाही, पण आम्हाला फक्त कसं की व्यवस्थित रस्ता झाला पाहिजे। लोकांचं जे हे होते इथं अक्षरशः अवस्था बेकार होते आहे, गाडी चालवणं, रिक्षावाल्यांना पण बिचाऱ्यांना त्रास होतो आहे भरपूर। त्यामुळे रिक्षावाले पण बिचारे त्यांना फिरून जावं लागतं आहे। इथं जवळच रेल्वे स्टेशन आहे 5 किलोमीटरवर, त्यामुळे रिक्षावाल्यांना पण उलटं म्हणजे फिरून जावं लागतं आहे तिथं, त्यांना भाड्याचं हे करते वेळी। रस्त्याची अवस्था एकदम बेकार बिकटच झालेली आहे। आता काय पत्र देऊन झालेले आहेत, आमचे सरपंच पण देतात, आमचे सदस्य, त्याच्यानं मी पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मी पण पत्रव्यवहार करतो बांधकामला नेऊन की बुवा रस्त्याचं बघा। कायम वेळोवेळी आम्ही हे पाठपुरावा केला, पण काय तेवढ्यापुरतं करतात। मला फक्त चिऱ्याची कद आणायची, माती आणायची, टाकायची, मलमपट्टी करायची, 8 दिवस गेले की परत जायचे ते, असं झालेलं आहे। आता 15 दिवस बघतो मी, आता सांगून झालेलं आहे 15 दिवस बघणार नाही तर मग मी केळवलचे ग्रामस्थ सगळं म्हणजे आजूबाजूचे ग्रामस्थ जमा करणार आणि या खड्ड्यामध्ये मी झाडं लावणार। आता काय सांगून झालेलं आहे, कारण इथं एक चिऱ्याची कद वगैरे हे जमणारच नाही। इथं कॉन्क्रीटीकरण चांगलं माल जर आणून जर टाकला कॉन्क्रीटचा तर हे खड्डे बुजणार आहेत, कारण जर चिऱ्याचे कस टाकले तर आणखीनच चिखल होणार आणि उलट लोक पडणार आहेत तिथं। आणि 15 दिवसापूर्वीचा प्रसंग आहे, मी तिथून जात होतो 2 व्हीलरने, माझं जरा राजापूरला जायचं होतं, बाजूसून एक गाडी चालली होती, खड्डा चुकवायचा प्रयत्न केला मी, परंतु त्या खड्ड्यामध्ये मी स्लिप झाली गाडी आणि मी पडलो, मला 2-4 ठिकाणी लागलं। त्या गाडीबुडी नशीब त्या गाडीवाल्याने बिचाऱ्याने बाहेर गाडी घेतली, नाही तर ती गाडीबुडीच मी गेलो असतो। म्हणजे असे प्रसंग आहेत, मी पडलो, पर बाकीचे असं किती ॲक्सिडेंट कितीतरी होतात इथं, या खड्ड्यामुळे हे सगळं झालेलं आहे। तेव्हा याचं जर हे केलं नाही, पाठपुरावा केला नाही, 15 दिवसात जर हे नाही केलं तर शेवटी झाडं लावणे हाच आता पर्याय आहे आमच्याकडे। कारण का किती दिवस आम्ही हे सहन करायचं। रस्त्याची परिस्थिती बघा काय आहे ती। गणपती सण जवळ आलेला आहे, मुंबईवाले येणार आहेत। सरकार इथलं कुठलं पण असून दे, पक्षाचा विषय नाही आहे, लोकांची कामं झाली कामाचा विषय आहे। रस्ते इथे फक्त खड्डे बुजवतात, झालं मलमपट्टी करून परत 15 दिवसाने आहे तीच परिस्थिती। असं करून कसं चालणार। मागील किती वर्ष आता हा रस्ता रखडलेला आहे? झाली 4-5 वर्ष। लक्ष नाही देत कोण? लक्ष नाही देत कोण, फक्त खड्डे पडले की फक्त चिऱ्याची कच आणून टाकायची, झालं काम।
पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगड परिसरात आलेल्या एका खासगी बसला माणगाव किल्ले रायगड मार्गावर घरोशी गावच्या हद्दीत अपघात झालाय। या अपघातात 10 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। सध्या शनिवार आणि रविवार या 2 दिवसांच्या सुट्टीमुळे रायगडावर पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होतीये। पावसाळी पर्यटनासाठी पुणे येथून खासगी बसने गडावर आलेल्या पर्यटकांच्या बसला परतीच्या प्रवासात अपघात झाला। या पर्यटकांची खासगी बस घरोशी गावच्या हद्दीत पलटी झाली। यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 10 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। या प्रवाशांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। हा अपघात बस रस्त्यावरून घसरल्याने झाला असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय। या अपघातात अनिकेत आघाळ, किरण धाविल, आशिष आभोरे, तुकाराम चोपडे, भीमा कांबळे, तुळशीराम जाधव, शिवाजी जाधव, जान्हवी पारकर, माधुरी ढोबळ, दिव्या अहिरे, तेजस पाटील अशी जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर प्राथमिक उपचार पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहेत। रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील कोर्ले समुद्रकिनारी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे। ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून वाळूची तस्करी करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली। ही कारवाई स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली अशी माहिती मिळते। दररोज पहाटेच्या सुमारास समुद्रातून वाळू उपसा करून ती ट्रकच्या साहाय्याने बाहेर पाठवली जात होती। यावर ग्रामस्थांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे। कोर्ले सारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात वाळू उपशामुळे किनाऱ्यांची झीज आणि निसर्गाचा ऱ्हास होतोय। त्यामुळे ग्रामस्थांनी ही तस्करी थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। स्थानिक पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या रॅकेटमागील मोठे मासे कोण आहेत याचा शोध घेतला जातोय। खोपोली शहर आणि खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खोपोली शहरात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या विशेष उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची विशेष उपस्थिती होती। खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांच्यासह माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे। आगामी येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिंदे गटाच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा खोपोली शहरात संपन्न झालाय। तसेच राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत नियुक्तीपत्र देखील देण्यात आले। ताकद पूर्वीपासून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणूनच आम्ही 3च्या 3 आमदार आलो। आत्ता जे काय आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि दिलीप जाधव आणि त्यांचे असंख्य सहकारी हे आपले आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि खासदार बारणे आणि त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, इतर काय पदाधिकारी असतील, यांच्यावरती विश्वास ठेवून आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पक्षप्रवेश झालेला आहे ती येणारी पुढची आमची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगर परिषदा असतील आणि खास करून खोपोली नगर त्याच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमताने विजय होऊ आमच्या नगराध्यक्षासहित। आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्व एकत्र काम करतोय आणि महेंद्र थोरवे यांचं जे काम आहे त्या कामाच्या वरती विश्वास ठेवून भरोसा ठेवून आज या एवढ्या मोठ्या नेते मंडळींनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेनेनी या खोपोली शहरामध्ये जे शिवसेनेचं संघटन उभं आहे, शिवसेनेच्या माध्यमातून मागील 5 वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये या खोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्याची पोचपावती म्हणून खोपोलीच्या जनतेने मोठा लीड आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे। हा तुमच्या समोर सगळ्यांनी आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आगामी होऊ घातलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही आणि माझे सगळे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। कुलदीप शेंडे, दिलीप जाधव यांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून या ठिकाणी खोपोली शहरामध्ये वाढलेली आहे। बघा, प्रवेश करताना जो उत्साहाचं वातावरण होतं आणि मेन म्हणजे प्रवेश करण्याचा उद्दिष्ट असा की गेले 5 वर्षापासून महेंद्रजी थोरवे
यांचा जो याचा जो धडाका झालेला आहे, जो निधी देण्याचा धडाका असेल, खोपोलीच्या विकासाबाबतीत त्यांचं नियोजन असेल आणि त्यांचं जी संकल्पना आहे खोपोलीला भविष्यात एक वेगळ्या टप्प्यावर न्यायची, त्या माध्यमातूनच मी माझ्या सर्व सहकारी, जे मी भाषणात सुद्धा नाव घेतलं होतं, सुनील भाऊ असतील, बेबी शेख सॅम्युअल असतील, अवसरमल साहेब असतील आणि सर्व श्रेष्ठ मंडळी जे आता मला नाव घेता नाही बऱ्याच लोकांचं, या लोकांच्या नेतृत्वाखाली आनंद वाटतो काम करायचा, कारण की ती जुनी सहकारी होती आणि त्यांच्याबरोबर आता पुन्हा एकदा कामाची सुरुवात करायची. लांजा तालुक्यातील पन्हाळे आनंदगाव मर्यादित भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचं आयोजन 20 जुलै रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यांत्रिकी शेतीकडून पारंपरिक शेती पद्धतीकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पन्हाळे गावामध्ये 70% पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पन्हाळे आनंदगाव मर्यादित स्पर्धेमध्ये 18 गावठी जोड्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच महिलांच्या हस्ते बैलजोडींचे औक्षण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ध्रुव गोसावी, द्वितीय क्रमांक प्रभाकर शिंदे, तृतीय नारायण त्रिलोटकर, चतुर्थ क्रमांक नैतिक भुवड तसेच सम्यक कांबळे याला 5व्या क्रमांकाचं रोख बक्षीस मिळालं आहे. यावेळी माजी पंचायत समिती अनिल कसबले, उपसरपंच दीपक चौगले, गावकर, विलास मसणे आदी उपस्थित होते. उद्देश एवढा होता की आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती याच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधायचा आम्ही प्रयत्न करतोय. पारंपरिक शेतीमध्ये आज बरेचशी लोक ही ट्रॅक्टरनी शेती करतायत, परंतु आमच्या गावामध्ये आम्ही आजही 70% लोक पारंपरिक शेती करतोय. आमच्या लोकांना शेतीविषयी प्रेम, प्राण्यांविषयी प्रेम हे निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आमची सर्व लोक आम्ही या प्रवाहाच्या माध्यमातून या बैलगाडा प्रेमी आम्ही या सगळ्यांना बोलवतो आणि अशा प्रकारच्या स्पर्धा या निर्माण करून आम्ही याच्यामध्ये लोकांमध्ये प्रेम जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ही सगळी मंडळी या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतात आणि हाच खरा आनंद आम्हाला सगळ्यांना मिळतो. त्यामुळे आम्ही पण निश्चितपणे आम्ही आनंदी आहोत. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.